रशियन विमानांनी सिरियातल्या अलेप्पो शहरात बंडखोरांच्या ताब्यातल्या भागात तुफानी बॉम्बवर्षाव केला। यामध्ये किमान 50 नागरिक ठार झाल्याची माहिती आहे। बंडखोरांचं प्राबल्य असलेल्या बस्तन अल कासर या भागाला प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलं होतं। बॉम्ब हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका सिरियन निर्वासिताला पकडून देणाऱ्या दुसऱ्या निर्वासिताचे जर्मनीच्या गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले। सोमवारी जबेर अल बक्र नावाच्या व्यक्तीला पूर्व जर्मनीतल्या चेमनिट्झ शहरात कट केल्याप्रकरणी अटक झाली होती। म्यानमार लष्कराने सैनिक आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 4 बंडखोरांना ठार केलंय। मगवाड इथल्या मुस्लिम वस्तीच्या गावांमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान हे बंडखोर सापडले होते। अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिन प्रांतात मॅथ्यू वादळामुळे पूरस्थिती आहे। वादळामुळे राज्यामध्ये एका दिवसात सुमारे 1 फूट पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्या। चीनच्या हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी खासदार लेऊंग कोकहंग यांनी आपल्या शपथविधीच्या वेळेस निदर्शनं केली। हाँगकाँगमधल्या या ज्येष्ठ नेत्याला नुकतीच काही काळासाठी अटकही झाली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।